हाय एवरीवन, साई राम। जो साधक हमसे फर्स्ट टाइम जुड़ रहे हैं उनके लिए मेरा नाम है अंजलि। इस चैनल पे मैं और मेरी मॉम कुछ स्पिरिचुअल बातें करेंगे। मैं खुद भी इन स्पिरिचुअल टॉपिक्स पे बहुत रिसर्च करती हूँ एंड आई कीप सीइंग वीडियोस, बट मुझे आज तक ऐसा कोई चैनल नहीं मिला जिसमें जो अपनी सीक्रेटिव इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करे। सो आई थॉट कि मैं भी एक चैनल बनाऊँ जिसमें जिन लोगों को डीप इंटरेस्ट एंड डिवोशन है इन टॉपिक्स के बारे में, उन तक हमारा कंटेंट ज़रूर पहुँचे। प्लीज़ शेयर एंड सब्सक्राइब एंड आई गारंटी कि आपको इस चैनल पे कुछ अनबिलीवेबल चीज़ें सुनने मिलेगी। सो लेट्स क्विकली गेट स्टार्टेड। शुरू करने से पहले हम एक मैजिकल इंसिडेंट आपके साथ शेयर करना चाहते हैं जो कल ही हमारे साथ हुआ। एक्चुअली हमारा शूट आज प्लान था और कल ये इंसिडेंट हुआ, तो आई थॉट कि क्यों ना आपके साथ शेयर करें। मेरी मॉम एक स्मार्ट वॉच पहनती है। सो यूजुअली हम जब स्मार्ट वॉच नीचे रखते हैं तो इट डज़ नॉट शो द हार्ट बीट, इट डज़ नॉट ट्रैक, इट सेज कि प्लीज़ वेयर इट प्रॉपरली। सो कल ही ऐसे ही मेरी मॉम ने निकाल के अपना स्मार्ट वॉच रखा टेबल पे एंड एज़ यूजुअली उसने बताया कि प्लीज़ वेयर प्रॉपरली। बट फिर उसके बाद हमारे स्वामी का फ़ोटो पड़ा हुआ था साइड में, तो मॉम ने उठा के उस वॉच को स्वामी के फ़ोटो पर रख दिया एंड यू वोंट बिलीव कि हार्ट बीट स्टार्ट हो गई। सो हमने एक वीडियो भी लिया है वेर शी इज़ एक्चुअली कैप्चर्ड दिस मोमेंट एंड आई क्विकली शो इट टू यू। Our fullest gratitude to Swami for letting us know that He's always with us and He's never going to leave us. Thank you, Swami. तो शुरू करते हैं आज का टॉपिक, ट्रैवल टू गैलेक्सीज एंड सीइंग एलियंस। My mother can do remote viewing where she can view things which is inside and outside this universe. Interesting, right? सो ये वही टेक्नोलॉजी है जो संजय ने धृतराष्ट्र के साथ यूज़ किया था टू एक्सप्लेन व्हाट इज गोइंग ऑन इन द वॉर। जब वो मेडिटेशन पे बैठती हैं तब उनके साथ उनके गुरु संत ज्ञानेश्वर महाराज आते हैं एंड ही आस्क्स हर कि आपको कहाँ जाना है एंड ही टेक्स हर अलॉन्ग टू शो डिफरेंट गैलेक्सीज, डायमेंशंस एंड लोकास। Today I'll interview her for all of you and this episode is really interesting, so guys please don't miss out. So हमने ये पूरा कंटेंट मराठी में शूट किया है सो दैट हमारी कॉन्वर्जेशंस कैंडिड रहे एंड हमने जितना एंजॉय किया आप भी उतना ही एंजॉय करो। अगर आपको कुछ कंटेंट इसमें से समझ में नहीं आ रहा है आप कमेंट बॉक्स में ड्रॉप कर सकते हैं एंड आई विल ट्रांसलेट इट फॉर यू। नमस्ते, साईराम। मी रोज पहाटे मेडिटेशनसाठी 4 वाजता उठते, तेव्हा मला माझा गुरु माऊली आहे संत ज्ञानेश्वर महाराज, ते रोज मला भेटतात। ते विचारते तुला आज कुठं न्यायचं, काय करायचं। ते मला आवड आहे की युनिवर्स फिरून यायचं खूप आवड आहे। म्हणते की ते चला आपण जाऊया असं नेते। गुरु तुला कसे भेटले आणि तुला काय एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासोबत? तसं माझा पहिला गुरु म्हणजे सत्यसाई बाबा आहेत। माझ्या सत्यसाई बाबा असं आमचं कन्व्हर्सेशन होत असते मेडिटेशन मध्ये, मनामध्ये आम्ही बोलत असतो। मग एक दिवशी काय झालं, मग स्वामी आले मेडिटेशन मध्ये, सत्यसाई बाबा। मग ते थोडा वेळ मला बोलायला थांबवले बाजूला। मग ते असा आवाज दिली की एक महाअवतार बाबाजी आले तिथून। मग मी लांबून बघतच आहे की हे महाअवतार बाबाजी सारखं दिसते, हायटेड आहे, पर्सनॅलिटी छान आहे। मला वाटलंय महाअवतार बाबाजीच आहेत, ते खरं महाअवतार बाबाजीच होते ते। मग ते स्वामींची यांची दोघांचे काहीतरी डिस्कशन झालं आणि मला ते काय कळलं नाही, हे लोक काय बोलतेत काय नाही। मग थोड्या वेळाने हे महाअवतार बाबाजी अजून एक असं काहीतरी बोलवले। मग त्या टाइम मध्ये एक छोटासा एक सेंट सारखं त्यांचंच काय स्टुडंट सारखं आले। ते यंग, ऍटलिस्ट मला वाटते की 16 वर्ष 17 वर्षाचे काहीतरी होते। ते दिसायला गोरे, स्मार्ट, सुंदर होते, छान। ते पण स्पिरिच्युअल असं लक्षण होते की त्यांच्या चेहऱ्यावर खूपच असं छान वाटत होते ते। मग ते आले, मग भेटलं, त्यांचं काहीतरी तिघांचं डिस्कशन झाले। मग नंतर थोड्या वेळाने ते गायब झाले, म्हणजे ते मेडिटेशन माझी संपली। नंतर परत दुसऱ्या दिवशी परत मेडिटेशन मध्ये ते मला ते छोटा मुलगा जो होता ना 16-17 वर्षाचे, ते आले। मी बघितले, ते एकदम असं पांढरे कपडे घातले होते आणि टिक्का होती, छान दिसायला सुंदर होते। मी म्हटले आपण कोण आहे, मला तर मी ओळखले नाही। ते म्हटले तेव्हा एक फुलाची मोगऱ्याची फुलं असेल मग ते असे टाकले खाली, त्याच्यामध्ये नाव आलं संत ज्ञानेश्वर महाराज।
म्हटलं अरे बापरे, इथे संत ज्ञानेश्वर महाराज आहे, इथं नमस्कार केले. आणि मला त्यांचं अजून एक चित्र पण दिसलं, पेटा घातलेलं एक चित्र दिसलं. मी म्हटलं आणि हे कोण आहे? ते म्हटले हे पण मीच आहे. म्हटलं बापरे, म्हणजे माऊली आले तिथे माझ्या बरोबर म्हणजे बोलायला. मी त्यांना सांगितले की तुम्ही सत्यसाई बाबा काय बोलत होते, मला काय ऐकायला नाही आलं. ते म्हटले की त्यांना जास्त वेळ नसते तुझ्याशी बोलायला, की तुला मेडिटेशन मध्ये कुठं काय करायचं काय, म्हणजे तुझ्यासाठी मला पाठवून दिले की हिच्यासाठी गाईड कर, हिचं मेडिटेशन कसं व्हायचं, भक्ती ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग काय असते हिच्यासाठी चांगलं शिकव. म्हणून ते माझ्या सत्यसाई बाबा रोज येतात तुझ्या सोबत. हो, मेसेजेस देतात. हो, आम्ही मेडिटेशनला बसले ना की ध्यान केले की ते लगेच अपिअर होतात. की तुझे गुरु तुला खूप गॅलेक्सीज मध्ये नेलेत, तर आजपर्यंत तू कुठल्या कुठल्या गॅलेक्सीजला गेलीये आणि तू काय काय बघितलंस? हा, ते मला पहिल्यांदा नेले स्पेस मध्ये नेताना मी बघितले. पहिल्यांदा नेबुला पाहिले, मग ट्रायंग्युलर गॅलेक्सी, मग ग्लिटर गॅलेक्सी, ब्लू गॅलेक्सी, स्प्लेंडर गॅलेक्सी, असं बरंच गॅलेक्सी, 4-5 गॅलेक्सी मी बघितलेलं आहे. ओके. तर पहिले तू नेब्युला मध्ये काय बघितलंस? हा, नेब्युला म्हणजे ते आपण पहिला स्पेस मध्ये जातो ना, ते ॲस्ट्रॉइड्स वगैरे, डस्ट, हे सगळं होतं. ते मला माहिती नव्हतं. मी माऊलीला विचारले, माऊली हे काय आहे एवढं सगळं येतात आपल्या समोर, असं फास्ट मध्ये जोरात येत असतं. ते म्हटलं अगं हे नेब्युला आहे. हे नेब्युला म्हणजे ॲस्ट्रॉइड्स असतात सगळ्यात, आणि डस्ट असतं. एक स्टार मधनं दुसऱ्या स्टारला मध्ये गॅप जे असते ना, ते हे सगळं डस्ट असतं, त्याच्यासाठी नेब्युला म्हणतात. आणि नेक्स्ट इज कुठलं ट्रायंग्युलर, त्याच्यामध्ये तू काय पाहिजे? हा, मी नेक्स्ट जाताना माऊलींना मी काय सांगितलंय, मला एक तर 2च गॅलेक्सीज माहिती आहेत. आपलं एक मिल्की वे एक आहे आणि एक एंड्रोमेडा एक आहे. हे 2 गॅलेक्सी आहेत हे मला माहिती. पण स्पेसमध्ये बरंच गॅलेक्सी आहेत माहिती, पण नावं मला पण माहिती नाही, किती लांब आहेत काय आहे. मी माऊलींना एवढं सांगितलंय, माऊली मला हे 2 गॅलेक्सी सोडून दुसऱ्या गॅलेक्सीला न्या, म्हणजे मला कळेल तरी काय आहे, किती लांब काय आहे तिकडे बघायला. माऊली म्हटलं बरं. मग गेले बरंच लांब, थोडंसं लांब गेल्यानंतर तिथे एक दाखवले मला, हे बघ हे एक गॅलेक्सी आहे. मी म्हटलं याचं नाव काय आहे गॅलेक्सीची? ते म्हटले की ट्रायंग्युलम गॅलेक्सी आहे. ते एक प्रकारची स्टार्स वगैरे बरंच स्टार्स तिकडे असते. ट्रायंग्युलर गॅलेक्सी आहे आणि हे गॅलेक्सी बरंच लांब आहे आपलं अर्थ मधनं, थोडं नियर टू अर्थ आहे आपलं गॅलेक्सीला. अर्थ मीन्स आपलं मिल्की वेला, हा मिल्की वेला थोडं जवळ आहे. एंड्रोमेडा नंतर हे गॅलेक्सी आहे. अँड दिस गॅलेक्सी इज स्मॉलर दॅन आवर मिल्की वे गॅलेक्सी, असं पण सांगितलं. ट्रायंग्युलम गॅलेक्सीची नंतर मी एक ग्लिटर गॅलेक्सी म्हणून, म्हणजे ते पहिला आम्ही गेले, मला नेले वरती. जाता जाता बरंच खूप, हे तर अजून लांब, ट्रायंग्युलम पेक्षा लांब होतं. बरंच कितीतरी मिलियन लाईट इयर म्हणतात ना, त्याचे लांब एवढं होतं ते. मी गेले नेले जाताना मग असं बघितले, एवढं चमकदार स्टार्स होते, म्हणजे कलरफुल स्टार्स, लाल कलर, ब्लू कलर आणि येलो कलर, व्हाईट कलर, एवढं चमकदार सुंदर दिसायला तर इतकं सुंदर गॅलेक्सी होती. चमकदार होतं. मला माहिती नव्हतं हे काय आहे. मग मी यांना विचारले, माऊली एवढं सुंदर गॅलेक्सी आहे, एवढं चमकदार आहे, हे कुठलं गॅलेक्सी? ते म्हटलं हे ग्लिटर गॅलेक्सी. वाव, काय सुंदर बनवलंय, वरती स्टार्स वगैरे ते आणि त्यानंतर मग अजून एक नेक्स्ट मेडिटेशन मध्ये, म्हणजे हे सगळं म्हणजे वेगळ्या मेडिटेशन मध्ये होतं. एका मेडिटेशन मध्येच नाही, एका मेडिटेशन मध्ये एक गॅलेक्सी. नेक्स्ट मेडिटेशन मध्ये नेले मला परत वरती युनिव्हर्सला गेले तर तिकडे एक नुसतं हीट, असं काय म्हणतात, एकदम सूर्य, नुसतं सूर्याचीच होते, म्हणजे स्टार्स सगळं सन होते, प्लॅनेट्स नव्हतेच तिथे, सगळं सनच होते. म्हणजे एवढे हीट होतं, गरम आणि लाल असे एकदम रेड कलरचे, एवढं हीट होतं. बघितलं की असं आग कसे असं लांबून, त्याची लाल रंग सुद्धा आमच्या चेहऱ्यावर असं दिसत होतं. माऊलीवर चेहरा असं लाल, माझं पण चेहरा लाल असं दिसत. पूर्ण नुसतं सूर्यच होते तिकडे. तिकडे प्लॅनेटच नाही येतं. ते बघितले, ते गॅलेक्सीचे नाव होतं स्प्लेंडर. हा, ते विचारले मी कुठल्या गॅलेक्सी माऊली, एवढं गरम आहे, इथे काहीच नाही. ते म्हटले इथे काय नाही, फक्त सूर्यच आहे तिथे, दुसरे प्लॅनेट्स नाहीये. त्याचं नाव आहे स्प्लेंडर.
मग त्यानंतर मग मी म्हटले माऊली हे काय मला खूप हिट आहे, मला काय आवडलं नाही एवढं ते गॅलेक्सी. म्हटलं चला मला दुसरं चांगलं गॅलेक्सी दाखवा माऊली म्हटले. ते थोडं बाजूला सरकले आणि असं म्हटले की इथे बघ, इथे खाली बघ, असं दाखवले. मग असं फिरून खाली असं बघते, सुंदर ब्लू कलर, स्काय ब्लू कलर, कशी ब्लू डार्क ब्लू, अशी सुंदर ब्लू कलर मध्ये भरपूर स्टार्स. ते दिसायला एवढं सुंदर शांतपणा, हे जेवढं जसं गरम आहे तसं एवढं कूल एकदम. बघितलं की खूप बरं वाटलं, मला खूप आनंद वाटला. वाव काय छान आहे. इथे बाजूला एवढं गरम सूर्याची गॅलेक्सी, स्प्लेंडर गॅलेक्सी, आणि ह्या बाजूला त्याच्याच बाजूला इथे लांब बघितलं ते ब्लू कलर्स, अगदी चंद्राची कशी शांतपणा असते, काय असं सुंदर असं वाटलं ते. तिथे ब्लू सन होते. हो, ते आता मी तुला सांगते काय काय होते. अच्छा, ओके. आणि या सगळ्या गॅलेक्सीज नंतर एव्हरी मेडिटेशन नंतर तू व्हेरीफाय केलंस का या सगळ्या नेम्स? हो हो, नाही मला पहिला माहितीच नसते की हे काय आहे. मग माऊली सांगतात ना की अशी अशी गॅलेक्सी आहे, याचं नाव ते आहे. मग सांगितल्यावर मला तर माऊली सांगितले की मी लगेच एका पुस्तकामध्ये बाजूला पेन आणि पुस्तक ठेवलेलं असते, लिहून टाकते काय काय बघितले, किती डिस्टन्स आहे एक गॅलेक्सीला, आपलं मिल्की वे पासून किती लांब गेले, हे सगळं मी लगेच ते सांगितले की बाजूला लिहून टाकलेलं असते. मग सकाळी उठले की म्हणजे माझं मेडिटेशन झाले की मला एवढं की बघायला पाहिजे की हे खरं आहे का, म्हणजे आहे का हे नावं सगळे. म्हणून मी मला गुगल याच्यामध्ये गुगल बाबा आहे ना आपल्याला व्हेरीफाय करायला, मग ते मी गुगल बाबाची व्हेरीफाय केली की सगळं तेच नावं आणि त्याचे चित्र वगैरे. एवढा आनंद वाटते मला, बापरे माऊली खरंच धन्य आहे मी. प्लॅनेट मध्ये आतमध्ये जायला पाहिजे असं मला इच्छा वाटलं. मग माऊली म्हटले चल नेते तुला. मग आम्ही तिथे एक प्लॅनेट मध्ये उतरल्यावर बघते तर काय, त्या प्लॅनेटला असं 2 सन होते. आपल्याला कसं आपलं अर्थला एक सन असते ना, तसे तिथे 2 सन दिसले. मी म्हटले माऊली इथे 2 सन नाही. मी म्हटले हो, हे गॅलेक्सीला म्हणजे हे प्लॅनेटला 2 सन आहेत तिथे. मग थोड्या वेळाने मला दिसलं की ते म्हटले दिस इज पॅरलल अर्थ आहे. आपला अर्थ म्हणजे सिमिलर टू अर्थ. येस येस, सिमिलर टू अर्थ आहे, पॅरलल अर्थ. मग तिथे तुला आपल्यासारखे माणसं वगैरे? हो हो होते, आपल्यासारखंच माणसं होते. मेन सांगायचं म्हणजे मीच दिसली तिकडे, माझ्या फॅमिली दिसली. फॅमिली म्हणजे मी, माझे मिस्टर आणि आमचं जे आता दुकान आहे ना तिथे पण आमचं दुकान आहे. त्या गॅलेक्सी मध्ये पण दुकान आहे आमचं जे सोना बुटीक म्हणून दुकान आहे आपलं पुण्यामध्ये आता ह्या अर्थ प्लॅनेट मध्ये. पण त्या अर्थ प्लॅनेट मध्ये पण एक दुकान आहे, सोना बुटीकच लिहिलेलं आहे. माझे मिस्टर थांबले तिथे आणि बरेच कस्टमर लोक पण येत आहेत. मी पण तिकडे होती. पण तिकडे असं आहे की आपलं जसं आपलं हे अर्थ मध्ये आता ह्या चाललेलं आहे तिथे सगळं बॅकवर्ड आहे. म्हणजे आय थिंक 70-80 इयर्स बॅकवर्ड आहे ते. आपण जरा फास्ट आहे इथे, म्हणजे आपल्या इथे टेक्निक हे सगळं जरा पुढे आहे, ते थोडं बॅकवर्ड मध्ये आहे. रस्ते सगळे छोटे रस्ते आहे, दुकानं सगळे छोटे छोटे दुकान आहे. आणि त्याच्यामध्ये आमचं पण एक छोटं दुकान आहे आणि माझे मिस्टर थांबले. मी म्हटलं अरे हे काय, माझं मीच दिसते इथे आणि माझे मिस्टर दिसते आणि आमचे कस्टमर पण येत आहेत जात आहेत तिकडे होते. ते माऊली म्हटलंय हे पॅरलल अर्थ आहे, तिथे पण सेम माणसं राहतात. हे बघून मला काहीतरी अचंबच झालं, म्हणजे काहीतरी वेगळंच वाटलं. 2 सन दिसले एका ठिकाणी, असं बाजूबाजूलाच असते, थोडंसं डिस्टन्स मध्ये उजड असते तिथे छान. एवढं मी पहिला ट्राय करून गॅलेक्सी. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या गॅलेक्सीज मध्ये पण, दुसऱ्या प्लॅनेट्स मध्ये वगैरे? हो हो, नेक्स्ट मी ग्लिटर गॅलेक्सीला पण बघितले. वाईट होतं. मग त्या गॅलेक्सी मधलं एक प्लॅनेट मध्ये आम्ही खाली ते बघते तर एवढं प्रकाशमान आहे, म्हणजे सूर्याचं ते बघितलं इतकं प्रकाशमानमुळे मी म्हटलं इतकं उजड आहे इथे माऊली. ते म्हटलं हा प्लॅनेटला 4 सन आहे. हा, म्हणजे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ असं 4 ठिकाणी पण 4 सन नाही. ते म्हटले इथे अंधार होतच नाहीये. हे ब्राईट स्टारच आहे, इथे अंधार होतच नाही. ते मग म्हटलं इतकं सुंदर छान, म्हटलं एवढं उजड आहे, म्हटलं इथे कोणतरी दिसतात का तिथं, म्हणजे असं ग्राउंड वगैरे होतं का काय? हा, म्हणजे तिथे असं माती दगड वगैरे नाही येतं. ते रस्ते असं बघितलं तर एकदम व्हाईट मध्येच आहे. आणि आपल्याकडे कसं माती असते, म्हणजे दगड माती असते, तसं तिथे हिरे होते. हिऱ्यांची ढिगारा होती, मातीची ढिगारा आपल्याकडे याच
डायमंडची अशी ढिगारे ढिगारे होते, ढीग होते. आणि ते बघितले की एवढं चमकदार होते आणि ते सूर्याचे उजाड जे येतात ना त्याच्यावर पडलं ना, त्याची किरण वगैरे, तिथून असं 7 कलर्स रिफ्लेक्ट होते. कलरफुल असं रेनबोचे कलर कसं तसं 7 कलर्स रिफ्लेक्ट होते. ते डायमंड्स अगदी रस्त्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळं बघून म्हटलं वाव काय छान आहे, इतकं सुंदर, म्हणजे बघायला 2 डोळे पण पुरत नाही, एवढं छान होतं. तिथं माणसं वगैरे कोण दिसली का? हा, तिथलं माणसं दिसले, एक आई आणि एक मुलगा, असं दोन दिसले. ते त्यांचे चेहरा कसं होतं, ते ग्लास मधूनच बनले होते. आमच्या बॉडी कसं आहे तसं नाही येतं, दे आर मेड बाय ग्लास, ट्रान्सपरंट होते ते. आणि त्यांची चेहरा असं चौकोनी होती, स्क्वेअर होते. बॉडी हाईट आय थिंक 3-4 फूट एवढं होते ते. आणि 2 डोळे मात्र होते आतमध्ये, 2 डोळे, ते बी ट्रान्सपरंट म्हणून दिसत होते, जे काचाची कसे असतं तसं ट्रान्सपरंट होते, लाईक रोबोट टाईप. येस रोबोट टाईप कधीच होते. आणि 2 डोळे होते त्यांना. मी म्हटले ह्यांचं आहार वगैरे काय आहे, हे लोक काय खाते, माऊलीला विचारले. हे आहार म्हणजे ह्यांना सनलाईटच आहार आहे, आणि ते 24 आवर्स तिथे सनच असते, उजेडच असते. त्यांचं ते आहार सनलाईट मधनच त्यांची एनर्जी भेटते, स्पेशल एनर्जी. आणि रस्ते वगैरे पाहिले तिथले. आणि मेन म्हणजे मला तिथे बिल्डिंग पण दिसले. हा, मोठे मोठे बिल्डिंग होते, पण ते पण ट्रान्सपरंट बिल्डिंग होते, ग्लास मधनं बनल्यासारखं दिसलं, म्हणजे असं ग्लास सारखं. मी म्हटलं अरे बापरे, एवढं उंच बिल्डिंग ग्लासची कसं का बनलंय. माऊली म्हटले हे ग्लास नाहीये, दिस इज वन टाइप ऑफ मटेरियल, ते एक प्रकारची मटेरियल आहे. आपलं कसं लकुंड वगैरे आपण युज करतो, आपलं जे आपल्याला इथं अर्थ मध्ये दिसत नाही, तसं इथे आपल्याला काही नाही. ते ट्रान्सपरंट आहे, पण ते जाड मजबूत आहे. ते टाईपची मटेरियल मधनं त्यांच्या बिल्डिंग म्हटलं, ते बी सगळं ट्रान्सपरंट सारखंच होतं, एकदम छान. आणि ते बोलत वगैरे होते का? हा, ते लँग्वेज मध्ये असं, म्हणजे त्यांचं काय आम्हाला कळलं नाही, भाषा कळत नाहीये. ते 2 एलियन्स बोलू शकतो आपण त्यांना, आता दुसऱ्या प्लॅनेट मध्ये. आणि त्यांचं टेक्नॉलॉजी फास्ट होतं का? हा, त्यांच्या टेक्नॉलॉजी म्हणजे ते जे बनतात ना, म्हणजे बिल्डिंग वगैरे, आणि ते आपण हे जे बोलतो ना आपले एअरक्राफ्ट, त्यांचं एअरक्राफ्ट वगैरे असतात ना, ते बनतात ना, ते सगळं हे सगळं घर बनतात ना, एक प्रकारची लिक्विड मधनं बनतात ते लोक. लिक्विड पहिला बनताना ते लिक्विड सारखं असते, मग नंतर ते सुकून असं जाड काचेसारखं. ते असंच मटेरियल ते लोक UFO सारखं बनवतात ना, त्याला पण हेच प्रकारची यूज करतात. ते लिक्विड कुठून मिळतं काय ते काय मला कळलं नाही, पण माऊली एवढं म्हटले हे लिक्विड मधनं बनते, एक प्रकारची लिक्विड असते, त्याच्यातनं हे बनतं. नंतर ते सुकल्यानंतर जेवढे हीट त्यांचं सूर्याची हीटला तेवढं ते सुकून कडकपणा होतो. ओके. आणि त्याच्यानंतर कुठल्या वेगळ्या वगैरे प्लॅनेट? हा, मग त्याच्यानंतर मी गेले कुठला, हा स्प्लेंडर गॅलेक्सी सांगितलं ना, सूर्य बरंच सूर्य आहे तिकडे. तिथे काय मला प्लॅनेट्स वगैरे काय दिसले नाहीये आणि नव्हते, कारण तिथे खूप नुसतं सूर्याचीच एक मंडळ होतं. ते गॅलेक्सी म्हणजे ओनली फॉर सन्स, असं काय लिव्हिंग थिंग्स तिथे काय दिसले नाही. मग खाली बघून दाखवले ना मला, ते बघितले, ब्लू होतं, एकदम ब्लू कलर, शांत होतं, एकदम छान होतं. ते बघून आनंद, मी म्हटलं आपण जाऊया बाबा, इथे छान आहे, शांत आहे, एकदम थंड पण आहे. मग आपण तिकडे एक गॅलेक्सी मध्ये पाहिली, तिथे असं ब्लू कलर, एकदम दिसायला सुंदर ब्लू. तिथे सगळं रस्ते ब्लू, म्हणजे ते प्लॅनेट आपलं कसं असं उजेड दिसते तसं उजेड मध्ये ब्लू दिसते. मग इकडे सन बघले, सन पण ब्लूच आहे, म्हणजे इथे पण ते उगते सन ते पण ब्लूच दिसायला लागले. म्हणजे एकदम शांत वाटून रस्ते दिसते आहेत, तिकडे घरं पण आहेत. तिथे पण मी 2 एलियन्सला पाहिले. ते एलियन्स पण थोडं आपण बघतो ना, टाकल्यासारखं होते. त्यांचे केस वगैरे काय नव्हते, केस वगैरे काय नाही, फक्त असं चेहरा आणि डार्क ब्लू कलरची डोळे होते, डार्क ब्लू कलरची डोळे होते. आणि ते पण लाईट ब्लू मध्येच कलर मध्ये होते. तिथे सगळं ब्लूज दिसतात, तिथे काय पण बघ, झाडं वगैरे हे ते बघितले ना, ब्लूज दिसतात. म्हणजे हे लोकांची काय खाणं वगैरे, फूड काय असते माऊलीला, त्यांना. मग ते माऊली म्हटले बघ, त्यांनाच विचारतो काय बोलताय.
मी म्हटलं आमच्या भाषामध्येच विचारले यांचं फूड काय ऍक्शन करून दाखवले. मग ते ना एक फळ दाखवले. म्हणजे ते असं होतं, आपण ऍपल कसं असते तसं पर्पल कलरची ऍपल होती. ते ऍपल आतमध्ये व्हाईट वरती पर्पल कलरचे होतं. ते म्हटले हे जी ज्यूस पिते, ते फ्रूट खाते आणि ज्यूस पिते. अच्छा. ते एक प्रकारची त्याच्यानेच त्यांना हा energy. त्याच्याने त्यांचा एनर्जी. अच्छा. आणि त्यांचं टेक्नॉलॉजी वगैरे ते लोक खूप स्पिरिच्युअल, त्यांच्या टेक्नॉलॉजी हायेस्ट आहे आणि त्यांचं वर्ल्ड स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे. आणि ते लोक आपलं मिल्की वेला आपलं अर्थला येते. ते म्हटले की आम्ही अर्थला येतो की हेल्प करायसाठी, ज्यांना गरज आहे त्या लोकांसाठी मदतीसाठी. ते देअर वन टाईप ऑफ एंजल्स. वेगळंच एक्सपिरियन्स होतं, खूप आनंदाची एक्सपिरियन्स होता. आणि अजून कुठं स्पिरिच्युअल जागा देवता हा, जागा आता तसं मी बऱ्याच स्पिरिच्युअल प्लेसेसला पण जाऊन आले. लाईक नागलोक आणि सूर्यलोक, अच्छा. असं मग ब्रह्मालोक, अच्छा. असं बरंच एक 2-3 लोक म्हणजे स्पिरिच्युअल याच्यामध्ये पण वर्ल्डला पण अच्छा. जाऊन आले. त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये डिस्कस करूया. ओके. सो गाईज, थँक्यू सो मच. या पॉडकास्ट आपण इथंच थांबूया. भेटूया नेक्स्ट टाइम. साईराम. साईराम.